जन्माच्या दाखल्यावरती जात असते का? तर ती असते. ती काढून टाकता येते का? तर ती काढूनही टाकता येते. प्रवेश निर्गम उतार्यावरती जात असते का? तर ती असते. ती काढून टाकता येते का? तर ती काढूनही टाकता येते. टीसी वरती जात असते का? तर ती असते. ती काढून टाकता येते का? ती काढून टाकता येते. जातीच्या दाखल्यावरती जात असते. जातीचा दाखला काढला नाही तरी चालतो, परंतु प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला जात काढता येईल, पण ज्यांच्या हृदयामध्ये आणि ज्यांच्या मेंदूमध्ये जात बसलेली आहे ती जात कशी काढायची हा खरा प्रश्न आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी असा निर्णय घेतलेला आहे की पोलिसांच्या छातीवरती जी नेम प्लेट असते त्या नेम प्लेटवरून आता आडनाव काढायचं, म्हणजे त्या पोलिसांची जात इतरांना कळणार नाही. आणि नेम प्लेटवरची जात वाचून पोलिसांसोबत कसा व्यवहार करायचा असं ठरवणारे लोक देखील थोडंसं चाचरतील आणि योग्य व्यवहार करतील. अशा प्रकारचा एक चांगला निर्णय बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घेतलेला आहे. परंतु प्रश्न असा आहे की पोलिसांच्या डोक्यामध्ये जी जात आहे ती जात जाईल का? खरं तर नेम प्लेटवरची जात काढणं शक्य आहे, ती काढूनही टाकलेली आहे, परंतु जी मेंदूमध्ये आहे ती काढणं शक्य आहे का? या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा एक वेळेस गांधीजींसोबत होत होती आणि गांधीजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कायदा करून तुम्ही जात मोडीत काढण्याचा प्रयत्न करता आहेत. खरं तर महात्मा गांधींचं म्हणणं होतं की ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस आपण असे कायदे करूया की कोणीही अस्पृश्यता पाळणार नाही आणि कोणीही जातीयता पाळणार नाही. आणि म्हणून गांधीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सल्ला दिला की एकदा आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं की आपण अशा प्रकारचे कायदे करू आणि अशा प्रकारचे कायदे करून जात हद्दपार करू. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कितीही कडक कायदे केले तरी जात संपत नाही, कारण जातीचा काटा हा हृदयात घुसलेला आहे, तो काढायचा कसा हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हृदयाचं ऑपरेशन हे किती किचकट असतं. जात हातामध्ये घुसलेला काटा असता, जात इतर पायामध्ये कुठे घुसलेला काटा असता तो आपण सहज काढला असता, परंतु ज्या लोकांच्या हृदयामध्ये आणि ज्या लोकांच्या मेंदूमध्ये जात घुसलेली आहे त्या जातीचं ऑपरेशन कसं करायचं हा खरा प्रश्न आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी चांगला निर्णय घेतलेला आहे की आता आपल्या जातीची ओळख निर्माण होणार नाही, आम्ही फक्त खाकी आहोत आणि खाकीच आमची जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर प्रशासनामधल्या कुठल्याही व्यक्तीला जात असता कामा नये. प्रशासनाच्या खुर्चीवरती जेव्हा आपण बसतो त्यावेळेस आपण जातनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्ष होऊन बसलं पाहिजे आणि त्याचं शुद्धीकरण हे त्या खुर्चीवर बसण्याच्या अगोदरच झालं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की आजपासून तू या खुर्चीवर बसल्यानंतर तुझी जात याची आठवण करणार नाही आणि तुझा धर्म कोणता आहे हे तुला आठवणार देखील नाही. अशा प्रकारचं शुद्धीकरण त्याचं करणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस प्रशासनाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी जे ट्रेनिंग दिलं जातं प्रशासकीय सेवेचं, त्या सेवेमध्ये देखील जातीचा अंत कसं करायचा या अनुषंगाने त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, परंतु त्याचं ट्रेनिंग मात्र दिलं जात नाही. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला ज्यावेळेस पद ग्रहण करण्यापूर्वी ज्यावेळेस त्याला ट्रेनिंग दिलं जातं त्या ट्रेनिंगमध्ये जाती अंताचा मुद्दाच येत नाही किंवा जाती व्यवस्था आणि धर्मनिरपेक्षता नेमकी काय असते याचा मुद्दाच येत नाही. आणि म्हणून ही जाती व्यवस्था आणि धर्मनिरपेक्षता त्या लोकांच्या मेंदूमध्ये कायम राहते, ती बाहेर काढण्यामध्ये शासनाला अपयश येतं. आणि म्हणून अशा प्रकारचे जी काही ट्रेनिंग होतात त्या ट्रेनिंगमधूनच त्यांची जात बाहेर काढली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आजपासून तुला कुठलीही जात असणार नाही आणि तुझ्या खुर्चीला धर्मही असणार नाही. तुझ्या खुर्चीचा धर्म हाच आहे की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तुझ्याकडून सेवा झाली पाहिजे आणि त्याच धर्मानं तुला वागायचं आहे. परंतु आपल्याकडे असं दिसतंय की आपण त्या खुर्चीच्या अगोदर बसण्यापूर्वीच काही लोक त्याचा सत्यनारायण करतात. तुम्हाला माहिती असेल की निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्र्याचं पद स्वीकारत असताना सुरुवातीला सत्यनारायणाची पूजा केली होती आणि मग त्यांनी अर्थमंत्रालयामध्ये प्रवेश केलेला होता. अर्थातच ही धार्मिक बाब आहे, त्यांनी घरी त्यांचा सत्यनारायण करायला काही हरकत नव्हती, त्यांना कोणीही आक्षेप घेतला नसता. परंतु शासनाच्या आणि प्रशासनाच्या एखाद्या कार्यालयामध्ये जर आपण असं करत असेल तर ही धर्मनिरपेक्षता नाही आहे आणि हे संविधानाच्या धर्मनिरपेक्षता या तत्वाचा देखील विरोध आहे किंवा त्याला एक खोडा आहे. आणि म्हणून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी निर्णय घेतलेला आहे की आता पोलिसांच्या कुठल्याही व्यक्तीला जातही असणार नाही आणि धर्मही असणार नाही, त्यांची जात आणि धर्म ओळखू येणार नाही अशा प्रकारचं वर्तन त्यांनी केलं पाहिजे. अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांनी दिलेली आहे आणि याचमुळे बीडचे पोलीस अधीक्षक सध्या चर्चेत आलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस नेमप्लेट बघतात लोक आणि नेमप्लेटवरचं आडनाव बघतात त्यावरून लोकांची जात समजते आणि म्हणून पोलिसांची जात समजल्यानंतर लोक त्या जातीच्या पोलिसासोबत कसा व्यवहार करायचा हे ठरवतात. आणि म्हणून इथून पुढे
ज्या माणुसकीनं आपल्याला व्यवहार करायचा आहे, माणूस म्हणून व्यवहार करायचा आहे, त्याच माणुसकीने आणि त्याच माणूसपणानं हा व्यवहार झाला पाहिजे. कारण पोलिसांचं कर्तव्य हे जनतेचं संरक्षण करणं आहे आणि म्हणून पोलिसांनी कुठलीही जातपात न बघता, कुठलाही धर्म न बघता सेवा दिली पाहिजे. कारण जनतेचे संरक्षण करणं हीच आपली जात आहे आणि खाकी हाच आपला धर्म आहे. आणि म्हणून आपण प्रशासनामध्ये येत असताना प्रत्येक व्यक्तीने हेच निश्चय केला पाहिजे की आपल्याला कोणतीही जात असणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की या देशामधली जी शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था धर्मनिरपेक्ष असली पाहिजे, जातनिरपेक्ष असली पाहिजे. आणि म्हणून त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना प्रत्येक कायद्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचं तत्व कशा पद्धतीने येईल याचा विचार मांडलेला आहे. परंतु त्याचा विचार आपण करत नाही. बीडमध्ये जे काही प्रकरण सुरू आहे त्याला शांत करण्यासाठी जाती व्यवस्थेचा अंत हाच एकमेव पर्याय आहे हे बीडच्या पोलीस अधीक्षकांना समजून आलेलं आहे. खरं तर आपल्यामध्ये असलेल्या अनेक सामाजिक समस्यांचा प्रॉब्लेम असतील किंवा ज्या काही सामाजिक समस्या असतील याचा जर अंत करायचा असेल तर जाती व्यवस्थेचा अंत झाला पाहिजे, तरच या सामाजिक समस्या संपुष्टात येऊ शकतात. आणि म्हणून जाती व्यवस्था हा सगळ्या मार्गामध्ये येणारा अडथळा आहे. आणि म्हणूनच ॲडमिशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्या प्रत्येक रस्त्यामध्ये जात हा एक महाकाय राक्षस तुमच्या समोर येत असतो आणि म्हणूनच तुम्ही हा महाकाय राक्षस अगोदर मारला पाहिजे, म्हणजे तुमचा प्रवास हा सुखकर होऊ शकतो. तुमच्या रस्त्यामध्ये दुसरं पुन्हा कोणीही येत नाही. भारताच्या राष्ट्रनिर्मितीचा प्रवास असेल, भारताच्या शासनाचा प्रवास असेल, भारताच्या प्रशासनाचा प्रवास असेल किंवा भारतातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जात हा एक घटक आडवा येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीला महाकाय राक्षस असं म्हटलेलं आहे. याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की भारतातला प्रत्येक व्यक्ती हा गुलाम आहे. आपल्याला जरी 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं असलं तरीही भारतातला प्रत्येक व्यक्ती गुलाम आहे आणि तो या जाती व्यवस्थेचा गुलाम आहे. जातीने काय करायचं आहे हे निश्चित केलेलं आहे आणि त्या जातीतले लोक तेच करतात जे आपल्या जातीला योग्य वाटतं. आणि म्हणूनच जाती व्यवस्थेचे आपण सगळेजण गुलाम आहोत. इथला प्रत्येक माणूस जाती व्यवस्थेचा गुलाम आहे, परंतु त्या गुलामीचा दर्जा मात्र समान नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून ही विषमता देखील तिथे देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की जाती व्यवस्थेचा अंत झाला पाहिजे. नवनीत कावत यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जाती अंताच्या पायरीमधला एखादा भाग असू शकतो, हा काही जाती अंताचा भाग नाही आहे. परंतु जर जाती अंतच करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936ला लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी लिहिलेलं भाषण वाचणं आणि तेच भाषण प्रशासनाचं ट्रेनिंग देत असताना तिथे देखील आलं पाहिजे आणि जाती व्यवस्थेचा अंत कशा पद्धतीने होईल याचं ट्रेनिंग देखील शासनातल्या आणि प्रशासनातल्या प्रत्येक व्यक्तीला दिलं गेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये जाती व्यवस्थेचा अंत कसा करता येईल याची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे आणि तोच सिद्धांत या देशातल्या प्रत्येक शासनाच्या आणि प्रशासनाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला लागू झाला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करायला कंपल्सरी केलं पाहिजे आणि त्याचं ट्रेनिंग देखील त्याला दिलं पाहिजे. आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणाबद्दल आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं? खरोखरच याने जाती अंत होऊ शकतो का? आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.